तुम्हाला जर तुमचे वय आहे त्यापेक्षा कमी दिसावे असं वाटत असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। Thinking of you, thinking of you. नमस्कार, मी ऋतुजा। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी तर आठवड्याच्या बुधवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरचे व्हिडिओ घेऊन येते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता। माझा यूजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे। तर तुमचे वय आहे त्यापेक्षा कमी दिसण्यासाठी मी आज तुमच्यासोबत अशा काही सवयी शेअर करणार आहे ज्या तुम्ही स्वतःला तुमच्या दैनंदिन आयुष्यात लावून घेऊ शकता। तर या अशा सवयी आहेत ज्या एकदम इझी टू डू अशा सवयी आहेत आणि खूप बेसिक अशा सवयी आहेत। तर मग आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत कोणताही मेकअपची गोष्ट किंवा मग कोणतंही स्किन केअर वगैरे असं काहीही शेअर करणार नाहीये, पण फक्त अशा 7 सवयी शेअर करणार आहे ज्या तुम्ही जर स्वतःला लावून घेतल्या तर त्याचा असंख्य पद्धतीने फायदा तुमच्या शरीराला आणि तुमच्या स्किनला होऊ शकतो। तर याच्यामधल्या काही सवयी अशा देखील असतील ज्या तुम्हाला माहीत देखील असतील आणि इव्हन तुमच्यातले काही जण या सवयी फॉलो देखील करत असतील। तर मग या 7 सवयी कोणत्या आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सगळ्यात पहिली जी टिप आहे ती आहे आपले रुटीन निश्चित करा। तुमचं एक असं रुटीन तयार करा आणि ते फॉलो करा आणि त्या सगळ्या गोष्टी वेळेवर होतील या गोष्टीची तुम्ही व्यवस्थित अशी काळजी घ्या। जेव्हा तुम्ही तुमचं डेली रुटीन व्यवस्थित फॉलो करता तेव्हा त्याचा खूप मोठा फरक हा तुमच्या बॉडीवरती पडतो। तुम्ही जेव्हा वेळेवरती जेवता, वेळेवरती झोपता, वेळेवरती उठता तेव्हा त्याचे खूप जास्त अशा प्रमाणात ऍडव्हान्टेजेस तुमच्या शरीराला मिळतात आणि तुमच्या स्किनला देखील मिळतात। त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अशा व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला स्वतः तुमच्या स्किनमध्ये खूप जास्त फरक जाणवेल। म्हणजे तुम्ही ना फक्त 15 दिवसासाठी ही गोष्ट ट्राय करून बघा। व्यवस्थित म्हणजे वेळेच्या वेळेला जेवा, तुमचं अशा काहीतरी तिन्ही जे जेवणाचे टायमिंग्स आहेत ते असे व्यवस्थित ठेवा आणि तुमचं जेवण त्याच टायमिंगला घ्या आणि तुमची झोपण्याची वेळ निश्चित करा, त्याच वेळेला झोपा, उठण्याची वेळ निश्चित करा आणि त्याच वेळेला उठा आणि हे तुम्ही 15 दिवस ट्राय करून बघू शकता आणि तुम्हाला स्वतः फरक जाणवेल। म्हणजे तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा तुमच्या बॉडीमध्ये किती फरक झालेला आहे। तर आता जी दुसरी टिप आहे ती आहे स्किनची खास काळजी घ्या। तर तुम्ही जेव्हा 40 पर्यंत पोहोचता तेव्हा तुमच्या स्किनमध्ये बरेच बदल झालेले असतात। तर मग या वयात तुम्हाला तुमच्या स्किनकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते। तर एक प्रॉपर असं स्किन केअर रुटीन फॉलो करा। व्यवस्थित अशी तुमच्या स्किनची काळजी घ्या। तर आता स्किन केअर रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी तुमची स्किन आहे, तुमचा जो चेहरा आहे तो व्यवस्थित स्वच्छ ठेवायला सुरुवात करा। म्हणजे बऱ्याच जणांना अशी सवय असते की एकदा सकाळी अंघोळ करायच्या वेळेला त्यांनी त्यांचा चेहरा धुतला किंवा दिवसभरात परत कधीही त्यांचा चेहरा धुत नाहीत। म्हणजे इनफॅक्ट झोपायच्या वेळेला पण बरेच जण त्यांचा चेहरा धुवत नाहीत। तर तुमचा चेहरा क्लीन ठेवणं ही खूप म्हणजे सगळ्यात बेसिक स्टेप आहे तुमच्या स्किन केअरची। तर तुम्ही जेव्हा रात्री झोपता त्यावेळेला तुमचा चेहरा धुवायला अजिबात विसरू नका। म्हणजे तुम्ही कितीही थकलेले असा, कितीही गडबडीत असा किंवा म्हणजे कितीही तुमच्या मागे व्याप असेल तरी पण रात्री झोपायच्या वेळेला एक व्यवस्थित तुमचा चेहरा धुवून त्याला छान असं मॉइश्चराईज करा किंवा कोणतं सिरम असेल ते लावून घ्या। तुमच्या स्किनला जे सूट होत असेल इव्हन ॲलोवेरा जेल तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता आणि मग तुम्ही झोपा। तुम्ही ही गोष्ट फक्त 8 दिवस जरी करून बघितली ना तरी तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप जास्त फरक जाणवेल। बिकॉज ही सगळ्यात अशी बेसिक स्टेप आहे। म्हणजे तुम्ही जर तुमची स्किन फक्त क्लीन ठेवलीत ना तरी त्याचे असंख्य फायदे हे तुमच्या स्किनला आणि तुमच्या चेहऱ्याला होतात। तुम्ही जर हे रुटीन असं व्यवस्थित 15 दिवस फॉलो केलं तर तुमचा चेहरा खूप जास्त क्लीन दिसेल, तरतरीत दिसेल, इव्हन तुमच्या चेहऱ्यावरती छान असा ग्लो येईल आणि असा आपण म्हणतो असा ताजा तुमचा चेहरा दिसेल। तर मग ही स्टेप करायला अजिबात विसरू नका। तर आता जी तिसरी टिप आहे ती आहे आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा। तर निरोगी आणि तरुण दिसण्यासाठी आहाराचा पण खूप मोठा समावेश असतो। तर तुम्ही जेव्हा आहार व्यवस्थित घेता तर तुमच्या शरीरावरच नाही पण तुमच्या मनावर देखील त्याचा फरक पडतो। त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवण करता किंवा नॉर्मली जो तुमचा आहार असतो तर त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करायला अजिबात विसरू नका। तर बऱ्याच ज्या भाज्या आणि फळं असतात ती त्याच सीझनमध्ये मिळतात। तर मग त्या सीझनमध्ये त्या भाज्या ती फळं भरपूर प्रमाणात खा।
यामुळे तुम्ही पौष्टिक तर खालच, पण त्याचा तुमच्या बॉडीला देखील खूप जास्त असा फायदा होईल. तर मग तुम्ही जेव्हा हंगामी फळं खाता किंवा जे सीझनल फ्रुट्स असतात, तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे खूप जास्त प्रमाणात असतं. तर त्याच्यामुळे जी तुमची स्किन असते ती पण व्यवस्थित टाईट राहते आणि इव्हन रॅडिकल फ्री राहते. आणि या भाज्यांचा आणि फळांचा तुम्ही समावेश केला तर अल्टिमेटली तुमची त्वचा खूप जास्त तरुण दिसेल. तर आता जी चौथी टिप आहे ती सगळ्यात बेसिक आणि इम्पॉर्टंट टिप आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना म्हणजे अगदी सगळ्यांना माहिती आहे की पाण्याचं किती महत्व आहे when it comes to your skin and when it comes to your body. पण आपण नेमकी ना तीच गोष्ट खूप जास्त दुर्लक्षित करतो. तर तुमची स्किन ग्लो करण्यासाठी आणि तुमची स्किन अशी यंग दिसण्यासाठी तुम्ही पाण्याचं जे महत्व आहे ते कधीच निग्लेक्ट नाही करू शकत. बिकॉज त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला खूप जास्त असा फायदा होतो. तुमचे टॉक्सिन्स वगैरे असतात बॉडीचे ते पण पाण्यामुळे क्लीन होतात. तुमची बॉडी खूप छान अशी हायड्रेटेड राहते जेव्हा तुम्ही पाणी पिता. जेव्हा तुम्ही पाणी खूप कमी पिता तेव्हा तुमच्या बॉडीला डिहायड्रेशन होतं आणि तुमच्या बॉडीवरती पण अशा सुरकुत्या वगैरे जाणवायला लागतात. तर तुम्ही जेव्हा भरपूर पाणी पिता तेव्हा तुमची स्किन जी आहे ती व्यवस्थित हायड्रेटेड राहते आणि तुमच्या ज्या चेहऱ्याच्या पेशी असतात ना त्यांना पण व्यवस्थित पाणी मिळतं. त्याच्यामुळे तुमची त्वचा पण खूप जास्त लवचिक आणि अशी फ्लेक्झिबल राहते. तर तुम्ही जेव्हा पाणी कमी पिता तेव्हा तुम्हाला चेहऱ्यावरती पुरळ येतात, पिंपल्स येऊ शकतात आणि तुमची स्किन जी आहे ती खूप जास्त डिहायड्रेट झाल्यासारखी वाटते. मोस्टली डिहायड्रेशन झाल्यावरती तुम्हाला चेहऱ्यावरती सुरकुत्या पण खूप जास्त प्रमाणात येतात. तर मग मोस्टली या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अवॉइड करायच्या असतील ना तर भरपूर पाणी प्या. इनफॅक्ट खूप जणांचे असे प्रश्न येतात की आमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल्स आहेत किंवा आमच्या म्हणजे बाकी काही स्किन प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्ही ना असं व्यवस्थित असं भरपूर प्रमाणात पाणी पीत जा. इनफॅक्ट तुम्ही किती पाणी पिता ना त्याच्यावरती असं व्यवस्थित लक्ष ठेवत जा. एखादी 1 लिटरची पाण्याची बाटली तुम्ही कन्सिस्टंटली अशी तुमच्याकडे ठेवू शकता आणि मग तुम्ही दिवसभरात म्हणजे त्या बॉटलने किती वेळा पाणी पिताय किंवा ती बॉटल तुम्ही किती वेळा रिकामी करताय याचा व्यवस्थित ट्रॅक ठेवा. म्हणजे किमान दिवसातून 3 लिटर, 3.5 लिटर तरी पाणी पिजा आणि मग तुम्ही तुमच्या स्किनमध्ये बदल बघा. म्हणजे तुम्हाला असा ड्रास्टिक डिफरन्स जाणवेल तुमच्या स्किनमध्ये. त्याच्यामुळे पाण्याला कधीच अंडर एस्टिमेट करू नका. असं पाणी भरपूर प्रमाणात प्या जर तुम्हाला नेहमी असं तरुण दिसायचं असेल तर. तर आता जी 5वी टिप आहे ती आहे भरपूर झोप आवश्यक. तर मग मोस्टली जेव्हा असं आपलं वय वाढतं तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या पण खूप जास्त वाढतात आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच जणांची अशी झोप कमी होत जाते. खूप असा स्ट्रेस असतो आयुष्यात. त्याच्यामुळे मोस्टली असा झोपेकडे आपण दुर्लक्ष करतो. बऱ्याच जणांना अशी झोप लागत नाही स्ट्रेसमुळे लवकर. तर त्या सगळ्या गोष्टींना असं बाजूला ठेवून ना तुम्ही असं व्यवस्थित तुमचं जे रुटीन आहे ना झोपेचं ते असं व्यवस्थित असं निश्चित करा. म्हणजे काहीही झालं, दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी पण 8 तास झोप घ्या. तर व्यवस्थित झोप न घेणं हे तुमच्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक आहे. म्हणजे इनफॅक्ट मी मध्यंतरी कुठेतरी वाचलं की तुम्ही जेव्हा झोप कमी घेतात तेव्हा तुम्हाला कार्डियक अरेस्ट सारखे प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात. म्हणजे हल्ली आपण बघतो हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर मग या सगळ्या गोष्टी पण इव्हन तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर असं स्ट्रेस फ्री राहा आणि मोस्टली तुमची जी झोप आहे ना ती व्यवस्थित घ्या. तुम्ही जेव्हा झोप व्यवस्थित घेता तेव्हा तुमचे स्किन प्रॉब्लेम्स पण लिटरली अशा स्टॉप होतात. अदरवाईज तुम्ही जेव्हा झोप व्यवस्थित घेत नाही उगाचच फक्त 4-5 तास झोपता तेव्हा तुमच्या डोळ्यांच्या कडेने पण खूप जास्त काळी वर्तुळे येतात. तुमची स्किन पण खूप जास्त अशी सुरकुतलेली वाटायला लागते आणि ते जर तुम्ही झोप अशी व्यवस्थित घेतली तर तुमची जी सायकल आहे आणि म्हणजे जी तुमची स्किन आहे ना ती पण व्यवस्थित अशी त्याच्या जागेवर येते. तुम्ही जेव्हा 8 तास झोपता किंवा तुम्ही एक असं प्रॉपर म्हणजे असं ठेवा की तुम्ही डेली किमान 6 ते 8 तास या टाइममध्ये झोपाल. म्हणजे तुम्हाला लिटरली जसं 8 तास झोपणं जमत नसेल तर ऍटलीस्ट ट्राय करा की तुम्ही मिनिमम ऑफ 6 आवर्स आणि मग 8 तास असं या रेंजमध्ये झोपाल. बिकॉज ही झोप खूप जास्त महत्वाची असते. तर तुम्ही झोप जेव्हा व्यवस्थित घेता तेव्हा तुमच्या मेंदूला आणि त्वचेच्या पेशींना पण आराम मिळतो आणि त्यामुळे तुमची त्वचा तरुण दिसते. आता जी 6वी टिप आहे ती आहे व्यायामासाठी वेळ काढा. कारण आपल्या सगळ्यांनाच हे माहिती असतं. इनफॅक्ट मी पण त्याच्यामध्ये येते. म्हणजे व्यायामाचं महत्व तर माहिती असतं पण ऍक्च्युली त्याच्यासाठी वेळ निघत नाही किंवा आपण वेळ काढत नाही. पण म्हणजे व्हॉटेव्हर कुठल्याही टाईपचा व्यायाम असो मग तो डान्स असो, योगा असो किंवा इनफॅक्ट चालणं असो. तर या गोष्टींसाठी म्हणजे आपण ना 1-2 दिवस एखादी जर गोष्ट केली ना तर आपल्याला त्याची सवय लागायला लागते. म्हणजे माझ्या केसमध्ये पण तो अनुभव घेतलेला आहे की तुम्ही जर व्यवस्थित 2-3 दिवस एखादी गोष्ट फॉलो कराल ना
तर ते मग पुढचं जे चक्र आहे ना ते एकदम व्यवस्थित चालत राहतं. म्हणजे तुम्हाला जी कोणती आवडीची जी ऍक्टिव्हिटी असेल ती तुम्ही करू शकता. तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या ज्या शरीराच्या पेशी आहेत त्यांना व्यवस्थित ऑक्सिजनचा सप्लाय होतो आणि त्याच्यामुळे तुमचं जे शरीर आहे, तुमची जी स्किन आहे ते खूप व्यवस्थित अशी राहते. तुम्ही एक्सरसाइज केल्यावरती घामाच्या रूपातून तुमच्या शरीरातले जे कोणते टॉक्सिन्स आहेत ते देखील बाहेर पडतात आणि तुमची स्किन जास्त ग्लो करायला लागते. त्याच्यामुळे किमान ऍटलीस्ट अर्धा तास दिवसातून तुम्ही वेळ काढू शकता एक्सरसाइज करायला. आता जी 7वी टिप आहे ती आहे कॅफीनचे सेवन कमी करा. आता बऱ्याच जणांना ही सवय असते ती म्हणजे चहा कॉफी खूप जास्त प्रमाणात घ्यायची. तर मग मोस्टली चहा कॉफी जे कॅफीनचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते मोस्टली अवॉइड करा. म्हणजे बऱ्याच जणांचा सकाळचा दिवसच चालू होत नाही चहा किंवा कॉफी शिवाय. बऱ्याच जणांना सकाळचं प्रेशर देखील येत नाही चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय. तर मग या गोष्टी मोस्टली टाळा किंवा तुम्ही इनफॅक्ट जे तुम्ही सेवन करता दिवसभरातलं ते थोडंसं कमी करू शकता. म्हणजे तुम्हाला जर दिवसभरात 3 वेळा चहा किंवा कॉफी घ्यायची सवय असेल तर तुम्ही ती 2 वेळा अशी करू शकता. तुम्हाला जर तुमची स्किन नेहमी अशी यंग दिसावा असं वाटत असेल तर कॅफीन पासून लांब राहणं हे खूप जास्त असं महत्वाचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा तुम्ही कॅफीन खूप जास्त प्रमाणात घेता तेव्हा तुमची बॉडी खूप जास्त डिहायड्रेट होते. त्याच्यामुळे तुम्हाला सुरकुत्या यायला लागतात. त्याच्यामुळे अल्टिमेटली तुमचं एज दिसायला लागतं. त्याच्यामुळे मोस्टली ना कॅफीनवरती लिमिट ठेवा. तुम्ही चहा कॉफी किती घेताय त्याच्यावरती लिमिट ठेवा. चहा आणि कॉफी घेणं कमी करा किंवा जितक्या वेळा तुम्ही दिवसभर घेत असाल त्याच्यातली ऍटलिस्ट एक टाइमची कॉफी किंवा चहा हा कमी करा आणि हळूहळू मग तुम्ही कमी करायची सवय अशी लावू शकता. तर मग या होत्या तरुण दिसण्यासाठीच्या 7 टिप्स ज्या तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये इनकॉर्पोरेट करू शकता, ज्या तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये फॉलो करू शकता, ज्याच्यामुळे तुमची स्किन खूप जास्त तरुण आणि ताजीतवानी दिसेल. मग या खूप अशा बेसिक टिप्स आहेत आणि अशा बेसिक फॉलो होणाऱ्या अशा टिप्स आहेत. त्याच्यामध्ये काहीही वेगळं असं फॅन्सी नाहीये जे तुम्हाला डेली लाईफमध्ये करायला लागेल. म्हणजे फक्त तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असे छोटे मोठे बदल करण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमची स्किन ग्लोई आणि फ्रेश आणि यंग ठेवायची असेल तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आणि या टिप्स सगळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे देखील मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.